नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय महाराष्ट्राची खबरबात. या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत दिवसभरातल्या 3 मोठ्या घडामोडी. मुंबई सत्र न्यायालयानं अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कस्टडी सुनावली आहे. तर दादरा नगर हवेलीची लोकसभेची पोटनिवडणूक जिंकून शिवसेनेनं सीमोल्लंघन केलंय. महाराष्ट्राच्या बाहेरचा हा शिवसेनेचा पहिलाच मोठा विजय. तर देगलूर विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेसनं जिंकली आणि यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. महत्वाची घडामोड. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आणि त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी आता तुरुंगात जाणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोठडी सुनावण्यात आल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. सहा नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुख यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. आपल्यासोबत अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम आहेत. निकम साहेब, असे कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे 5 दिवसांची ईडी कोठडी जी आहे ती न्यायालयाने आज अनिल देशमुख यांना सुनावली? अनिल देशमुखांना 14 दिवसाची ईडी कस्टडी हवी अशा स्वरूपाचा अर्ज ईडीने केला. त्यावर आम्ही तीव्र विरोध नोंदवत अनिल देशमुख जेव्हा स्वतः चौकशीसाठी हजर झाले व ते कधीही चौकशी त्यांनी टाळली नाही या संदर्भातले दस्तावेज कोर्टात दाखल केले. कोर्टाने दोघी बाजूंचा युक्तिवाद ऐकून अनिल देशमुखांना 6 तारखेपर्यंत ईडी कस्टडी मंजूर केलेली आहे. कोर्टात आम्ही प्रामुख्याने कोर्टाला हे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयात ईडीने अशी भूमिका घेतली होती की अनिल देशमुख हे आरोपी नव्हे तर चौकशीकरिता ते एक सस्पेक्ट आहे, त्यांच्यावर संशय आहे आणि त्यामुळे त्यांनी चौकशीला हजर राहावे अशा स्वरूपाची भूमिका ईडीच्या वकिलांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात घेतली होती. त्याप्रमाणे आम्ही ईडीच्या कार्यालयात हजर झालो. 13 तासांची चौकशी अनिल देशमुखांची झाली आणि चौकशीअंती ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांना अटक केलं. जे आमचं म्हणणं होतं की ही अटक बेकायदेशीर आहे, चुकीची आहे, कायद्याला धरून नाही. कोर्टाने दोघी बाजूंचे युक्तिवाद ऐकून अनिल देशमुखांना 6 तारखेपर्यंत ईडीची कस्टडी मंजूर केलेली आहे. ईडीच्या वकिलांचं काय म्हणणं होतं नेमकं की कशाकरता त्यांना कस्टडी हवी आहे? तपास बरा झालेला आहे, त्यांचा एकदा जबाब पण झालेला आहे 25 जूनला. त्यानंतर मध्यंतरी त्यांनी काय डॉक्युमेंट्स दिले होते, काय डॉक्युमेंट्स मागितले देखील होते. मग अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्याकरता त्यांची पुन्हा चौकशी करायची म्हणून 14 दिवसांची कोठडी मागत होते? ईडीच्या वकिलांचं प्रामुख्याने हे म्हणणं होतं की जे व्यवहार झालेले आहेत त्या सगळ्या व्यवहारांचा तपासाकरता व चौकशीकरता अनिल देशमुखांकडनं सखोल चौकशी इंट्रोगेशन करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे त्यांची 14 दिवसाची ईडी कस्टडी देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी त्या ठिकाणी ईडीच्या वकिलांनी केली. परंतु माननीय न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व ईडीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 6 तारखेपर्यंत ईडीच्या कोठडीची निर्देश दिलेले आहेत. ईडीच्या रिमांडमध्ये ऋषिकेश देशमुख म्हणजे अनिल देशमुख यांच्या मुलाचं नाव देखील आहे. बऱ्याचशा कंपन्यांमार्फत पैसे वळते केले गेलेले आहेत. कुठे 17 लाख आहेत, कुठे 79 लाख आहेत, कुठे 6 करोड रुपये आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या लोकांकडून पैसे घेतले गेलेले आहेत. हा नेमका मुद्दा ईडीचा काय होता? ईडीचा तपास चाललेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे वेगवेगळ्या कंपनीजमधनं पैसा रूट केलेला आहे. परंतु त्यावर देखील आम्ही आक्षेप घेतला व कायद्यातील काही तरतुदी कोर्टापुढे मांडल्या आणि अनिल देशमुख गृहमंत्री असल्या जेव्हा होते त्या दरम्यानचाच जो कार्यकाळ आहे तो सीबीआयच्या एन्क्वायरीचा विषय आहे आणि त्याच विषयाला धरून ईडीने एन्क्वायरी इनिशिएट केली आहे. त्यामुळे ईडी सरसकट आरोप करू शकत नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही अशा स्वरूपाची भूमिका देखील आम्ही त्या ठिकाणी मांडली. अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम होते. त्यांनी ईडीच्या प्रत्येक दाव्याचा जोरदार विरोध केलेला आहे. मात्र असं असलं तरी माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे एवढे मोठे नेते अनिल देशमुख यांना ईडी न्यायालयानं 5 दिवसाची कोठडी देणं म्हणजे ईडीनं तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत, जे मुद्दे कोर्टामध्ये मांडलेले आहेत ते कुठेतरी न्यायालयाला पटलेले आहेत आणि ज्या आधारे पुढचा तपास होणं गरजेचं आहे. म्हणून ईडीनं ही 5 दिवसांची कोठडी जी आहे ती अनिल देशमुख यांना सुनावलेली आहे. पुढे जर्नलिस्ट रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर पाहूया दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51,009 मतांनी विजय मिळवला आणि या निवडणुकीत कलाबेन डेलकर यांना एकूण 1,12,741 मतं मिळाली. तर विरोधात असलेल्या भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 63,382 मतं मिळाली आणि या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला. या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झालेला आहे आणि तसंच शिवसेनेने आता महाराष्ट्राच्या बाहेर वाटचाल सुरू केली असल्याचं दिसून येतं.
मुझे एमपी बनाया है एक महिला के नाते। आज हमारी बहनों ने और प्रदेश के पूरे लोगों ने वोट दिया है। प्रदेश के लोगों को मैं आश्वासन देना चाहूँगी कि जो प्रदेश में जो काम है, जो अस्तित्व की बात है, प्रदेश के अस्तित्व की बात है, हक की बात है, हम आगे जाके ये प्रदेश के लिए लड़ाई करेंगे, हक अधिकार लेके रहेंगे, अस्तित्व जो हमारा प्रदेश का है वो लेके रहेंगे। और हमारे मोहन भाई के लिए खास करके स्पेशली न्याय की जो लड़ाई है, उनके साथ जो अन्याय हुआ है वो भी हमारी लड़ाई हमको लड़नी है। आणि याचबद्दल या विजयाबद्दल आपण बोलणार आहोत। आमच्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव। उदय, यापूर्वीही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेने आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला। काही वेळेला बाहेरच्या राज्यांमध्ये त्याला वोट कटाव देखील म्हणलं गेलं शिवसेना या पक्षाला। पण शिवसेनेचा दादरा नगर हवेलीमधला हा विजय किती महत्त्वाचा म्हणता येईल? शिवसेनेसाठी हा ऐतिहासिक विजय आहे, कारण महाराष्ट्राच्या राज्याबाहेरचा हा पहिला खूप मोठा विजय आहे। लोकसभेची पोटनिवडणूक आहे, एक खासदार शिवसेनेचा निवडून आलेला आहे राज्याबाहेरचा, आणि तो देखील गुजरातच्या सीमेवरचा। एकूणच या सगळ्या जल्लोषामुळे मुंबई देखील मोठ्या प्रमाणात जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। आपण आता शिवसेना भवनच्या इथेच आहोत आणि शिवसेना भवन समोर देखील ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवसैनिक असतील, युवा सैनिक असतील, युवासेना मोठ्या प्रमाणात जल्लोष करते। आपल्यासोबत युवासेनेचे सचिव आहेत वरुण सरदेसाई। तुमचं सगळ्यांचं टीमचं अभिनंदन, खूप मोठी मेहनत घेतली, यश मिळालं, काय सांगाल या यशाबद्दल? मला वाटतं आज खऱ्या अर्थानं देशभरातील लाखो शिवसैनिक दिवाळी साजरा करणार आहेत, कारण इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत। ही सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे, त्यामुळे सगळे शिवसैनिक आज अतिशय आनंद आहे। शिवसेनेचं सीमोल्लंघन आहे, हे राष्ट्रीय पातळीवरती अजून पुढे जाईल का? ज्या पद्धतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करतायत, हे सगळं पाहता महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनता ही तर त्यांच्या मागे उभी आहेच, पण आज संपूर्ण देश हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाकडे अतिशय आशेने पाहतोय। मला वाटतं आजचा विजय हेच सांगतो। स्थानिक जे मतदार आहेत ते कुठेतरी संतप्त झाले होते। एकूणच मोहन डेलकर यांची ज्या प्रकारे आत्महत्या झाली होती, त्यांना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ज्या प्रकारे त्रास देण्यात आला होता, एक क्रोध होता, एक आक्रोश होता जनतेचा। नाही, मला वाटतं आजच्या विजयाच्या माध्यमातून डेलकर कुटुंबियांनी देखील हे दाखवून दिलेलं आहे की मोहन डेलकर साहेब हे किती लोकप्रिय होते, आणि त्याचबरोबर शिवसेनेने देखील दाखवून दिलंय की एकदा शिवसेनेने ठरवलं की ते करून दाखवतो आम्ही। गुजरातच्या सीमेवरती शिवसेनेने विजयी मुसंडी मारलेली आहे। गुजरात विधानसभेच्या निवडणुका देखील आता येत्या काही काळामध्ये होणार, शिवसेना तिथे देखील पूर्ण ताकदीने उतरेल। आजचा विजय हेच दाखवतो की उद्धव साहेबांचं नेतृत्व व शिवसेना ही आता महाराष्ट्रापुरती सीमित नाही, देशव्यापी झालेली आहे। आज जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना करते, 100% करते। आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना जल्लोष करते आहे, ढोल ताशा वाजवते, आणि शिवसेनेचा पक्ष मुख्यालय असलेल्या या शिवसेना भवन समोर देखील शिवसैनिकांनी, युवा सैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे। अर्थात आता प्रश्न तू उदय असा विचारलास की या पुढचं लक्ष हे गुजरात निवडणुका म्हणजे विधानसभा निवडणुका हे शिवसेना ठेवतंय का, याबद्दल आत्तापासून शिवसैनिक काही सुतोवाच करतात, तशी त्यांची तयारी आहे? विशाल, तुमचा आवाज नीट ऐकू आला? माझा प्रश्न असा होता की आत्ताच तू प्रश्न असा विचारला वरुण सरदेसाईंना की या पुढचं लक्ष गुजरात विधानसभा निवडणूक असणार आहे का, त्याबद्दलचं सुतोवाच आत्तापासून शिवसैनिक करतायत का, किंवा तशी तयारी का त्यांची? अगदी बरोबर आहे। गुजरातच्या वेशीवरती दादरा नगर हवेली आहे आणि तिथे शिवसेनेने हा विजय मिळवलेला आहे, त्यामुळे साहजिकच गुजरात राज्याकडे देखील शिवसेनेचं लक्ष आहे। आपण आणखीन प्रश्न विचारा वरुणजींना थेट। उत्तर प्रदेशमध्ये देखील तुम्ही निवडणूक लढवणार आहात, त्याचबरोबर गुजरातमध्ये देखील निवडणूक लढवणार आहात। गुजरातमध्ये कशी रणनीती असेल आणि कशा प्रकारे तयारी करणार, जी दादरा नगर हवेलीमध्ये टीमवर्क दिसलं तेच टीमवर्क तिथे नाही, कुठे निवडणूक लढायची, किती जागांवर लढायची, हे सगळे निर्णय आमचे शिवसेनेचे नेते व शिवसेनेचे पक्षप्रमुख घेतील। पण मी म्हणालो तसं आजच्या विजयानंतर फक्त महाराष्ट्राची जनता नाही तर संपूर्ण देशाची जनता ही शिवसेनेकडे व उद्धव साहेबांच्या नेतृत्वाकडे अतिशय आशेने पाहते, हे एकदा सिद्ध झालेलं आहे। महिला आघाडीच्या नेत्या श्रद्धाताई देखील, श्रद्धाताई कसं सांगाल तुम्ही, कलाबेन डेलकर यांनी अखेर बाजी मारली?
कलाबेन डेलकरांची बाजी आहे ही डेलकर कुटुंबियांचे तर आहेच, पण त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात मोठं यश माननीय उद्धवजींचं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या टीमने जे काम केलंय आणि स्थानिकांनी जी काही मदत केली, शिवसेनेवर विश्वास दाखवलाय. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यात केवळ दादरा हवेली नव्हे तर येणाऱ्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला हे चित्र पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. लाडू पण आणले गेलेले आहेत. इथे लाडू वाटप देखील केक करण्यात येत आहे. विजयाचा जल्लोष जो आहे तो इथे सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे. सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आदित्य साहेबांचे प्रतिनिधी ते आहेत. आदित्य साहेब जर आले नसतील तर आदित्य साहेबांचे प्रतिनिधी आहे म्हणून जी यांना मी धन्यवाद. लाडू वाटप जे आहे विजयाचे लाडू आहे. शिवसेनेमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. दिवाळीच्या सणाच्या सुरुवातीलाच शिवसेनेमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दीपोत्सव आहे, त्याचबरोबर फाटा देखील फोडायला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. आजचा दिवस शिवसेनेकरता या अर्थाने महत्त्वाचा आहे की यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेने अशा प्रकारे निवडणूक जिंकलेली नव्हती. पण आज गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असणाऱ्या दादरा नगर हवेलीमध्ये म्हणजे केंद्रशासित प्रदेशात झालेला शिवसेनेचा हा विजय गुजरातच्या दिशेने वाटचाल करतोय का हे आता येणाऱ्या काळातच आपल्याला कळू शकेल. याविषयी या विजयाबद्दल राज्याचे मंत्री अनिल परब आणि त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय पाहूयात. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपलं पाऊल दमदारपणे टाकलंय. दादरा नगर हवेलीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा ध्वज आज महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे. एक शिवसैनिक आणि शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी तर ही आनंदाचीच गोष्ट आहे. गुजरातच्या सीमेवरती शिवसेनेने धडक मारली. येत्या काही काळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर धडक मारली ही आमच्यासाठी महत्वाचं आहे. मोदींच्या गुजरातमध्ये शिवसेनेची धडक होण्याची नाही, मी महाराष्ट्राच्या बाहेर म्हटलं ना. महाराष्ट्राच्या बाहेर मग तिथे कुठलाही पक्ष असो शिवसेनेचा भगवा ध्वज फडकणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. खूप मोठ्या फरकानं खरं तर हा विजय मानला जातो. शिवसेनेसाठी किती महत्वाचा आहे हा मोठा फरक? शिवसेनेसाठी तर फारच महत्वाचं आहे, कारण पहिलं शिवसेनेचं यश हे महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे आणि त्यामुळे शिवसेनेसाठी हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे आजचं. त्याच हुकुमशाहीला कंटाळून मोहन देलकर यांनी आपली जीवनयात्रा मुंबईतून संपवली आणि त्यांच्या आत्महत्येसंदर्भातल्या ज्या पत्रात त्यांनी भावना व्यक्त केली होती की मला महाराष्ट्रातून न्याय मिळेल म्हणून मी महाराष्ट्रात आत्महत्या करतो आहे. महाराष्ट्रानं त्यांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. SIT त्यांच्या संदर्भात सुरू आहे, आत्महत्येसंदर्भात. तिथूनही न्याय मिळेल. शिवसेना त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. विजय प्राप्त झाला आणि आता शिवसेनेचे 22 खासदार हे दादरा नगर हवेलीचे प्रश्न घेऊन उभे राहतील. लोकसभा आणि विधानसभेच्या या निकालातून भारतीय जनता पक्षाला जोरदार चपराक बसली असल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आणि या निमित्ताने गुजरातच्या जनतेने शिवसेनेला स्वीकारलंय असं मत देखील विनायक राऊत यांनी म्हटलंय. देशातील 3 लोकसभा आणि 29 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक झाल्या होत्या. त्या निवडणुकीचा निकाल आता आलेला आहे आणि यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेने पाऊल ठेवलेलं आहे. दादरा नगर हवेली या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत विनायक राऊत, संसदीय पक्षाचे नेते आहे शिवसेनेचे. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, आज जो निकाल आलेला आहे दादरा नगर हवेलीमधला, या निकालाकडे आपण कसं बघता? खूप आनंदाची गोष्ट आहे आजच्या दिवसाची. खरं म्हणजे दिवाळीची सुरुवातच शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने आता गुजरातने स्वीकारलेलं आहे. हे आजच्या आमच्या कलाबेन देलकरच्या विजयाच्या माध्यमातून दिसून येते. जवळजवळ 51,000च्या मताधिक्याने आज दादरा नगर हवेलीमधील शिवसेनेचे उमेदवार कलाबेन देलकर ह्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि 100% तिथल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व हे आत्ता सर्व देशामध्ये प्रभावशाली बनते आणि त्याच्यावर आजच्या विजयाने शिक्कामोर्तब झालेलं आहे. जवळपास 60% जास्त मतं हे कलाबेन देलकर यांना मिळाली आहे. शिवसेनेच्या जे निवडणुकीच्या चिन्हावर नव्हते, त्यांचं जे चिन्ह वेगळं होतं, काही टेक्निकल विषयांमुळे मिळालं नाही. काय वाटतंय आता ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व देशाबाहेर आता
ज्या पद्धतीनं वाढत आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. हो, नक्कीच. कलाबेन त्याचबरोबर स्वर्गीय मोहनराव देलकर यांची लोकप्रियता खूप होतीच. त्यामुळे खेडेगाव असतील, आदिवासी पाडे असतील, शहरी असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी मोहनरावचं एक वेगळं प्रतिभा त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये कलाबेन यांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी जो निर्णय घेतला, हे त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांना अगदी भक्कम पाठिंबा दिला. आणि आम्ही संपूर्ण पाहत होतो त्या मतदारसंघामध्ये विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या राजवटीबद्दल असलेली नाराजी, त्याचबरोबर दादरा नगर हवेली परिसरामध्ये जो कोण एक गव्हर्नर नियुक्त केलेला आहे त्याची असलेली तिथे दडपशाही, त्याचा प्रचंड त्रास तिथल्या मतदारांना आणि व्यावसायिकांना सर्वांनाच होत होता. आणि म्हणून केवळ आणि केवळ दिल्लीच्या आशीर्वादाने त्यांचा त्रास होतोय, त्यांची दादागिरी चालते, ती दादागिरी मोडून काढली पाहिजे ह्या भावनेने तिथल्या मतदारांनी ह्यावेळेला जे मतदान केलं हे केंद्र सरकारच्या विरोधातलं मतदान आहे. ज्या पद्धतीने 3 लोकसभा बघितल्या, 3 लोकसभाने 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार भारतीय जनता पक्षाला चपराक बसलेली आहे. मंडी लोकसभा असो हिमाचल प्रदेशातली, तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झालेला आहे. दादरा नगर हवेलीचा उमेदवार असो, तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाला आहे. काय वाटतंय की मोदीच्या नेतृत्वांना ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे, त्याला ही चपराक आहे का? नक्कीच आहे. ज्या पद्धतीने हा केंद्र सरकार मनमानी कारभार करतोय, लोकांना चिरडण्याचा प्रयत्न करतायत, महागाई वाढत चाललेली आहे, लोकांना जीवन नकोसं झालेलं आहे. आणि अशी परिस्थिती एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला केंद्राच्या असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून इतर राज्य सरकारनं कसा त्रास द्यायचा, हे एक मूर्तिमंत उदाहरण सध्याच्या राजवटीमध्ये होतं आहे. त्या विरोधात लोकांनी केलेली ही उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून दिसून आलेली आहे. धन्यवाद. हे होते विनायक राऊत, शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीनं दादरा नगर हवेली असो किंवा मंडी लोकसभा असो, इथे भारतीय जनता पक्षाला जी चपराक मिळालेली आहे ती देशातील नागरिकांनी केंद्रातील जे भारतीय जनता पक्ष सरकार आहे त्याला ही चपराक आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आपण बघितलं की ज्या पद्धतीने आता राज्याबाहेर शिवसेनेने हा विजय मिळवलेला आहे तो महत्त्वाचाच म्हणता येईल. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात की आजचा दिवस हा पोटनिवडणूक त्यातला विजय आणि नेमकं कोण जिंकतं या उत्सुकतेचा होता. जसं आपण दादरा नगर हवेलीचं ब्रेकपूर्वी जाणून घेतलं, ब्रेकनंतर बघूयात की नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले. त्यांनी भाजपच्या सुभाष साबणेंचा 41,933 मतांनी पराभव केला. ही निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र महाविकास आघाडीनं मोठा विजय मिळवून विरोधकांचा धुव्वा उडवला. याविषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या बरोबर आहेत. मुजीब, साधारण 23व्या फेरीतच लक्षात आलं होतं की सुभाष साबणे हे अंतापूरकर यांना हरवू शकत नाही, कारण अंतापूरकर यांनी घेतलेला लीड मोठा होता. बरोबर आहे विशाल. सुरुवातीला तर असं वाटत होतं की ही निवडणूक अत्यंत चुरशीची अशी होईल, परंतु आपण पाहतो की आज जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासूनच म्हणजे पहिल्या फेरीपासून अंतापूरकर सातत्याने आघाडीवरती होते. त्यांची शेवटपर्यंत आघाडी संपली नाही. 30 फेऱ्या होत्या, त्या 30 फेऱ्या आता पूर्ण झालेल्या आहेत. त्यांची विजयाची घोषणा देखील झालेली. काही वेळानंतर आता अंतापूरकर इथं विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी येणार आहेत. अत्यंत चुरशीची अशी निवडणूक आणि प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती. महाविकास आघाडी विरोधात भाजपा अशा या निवडणुकीला रंग देण्यात आला होता. भाजपाने प्रचंड असा जोर या मतदारसंघामध्ये लावला होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला ही जी जागा ती जिंकायची होती, परंतु कुठेतरी भाजप जर आपण विश्लेषण केलं की हा विजय
यांना काँग्रेसचा इतका मोठा विजय कसा मिळतो याचे अनेक कारण आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उमेदवार निवडताना कुठेतरी भाजपाकडून चूक झाली तर असं होता मतदान जे झालेलं आहे त्याच्यावर असं लक्षात येतं. कारण की दोन वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती या मतदारसंघात विधानसभेला विद्यमान आमदार म्हणून सुभाष साबळे निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. त्यामुळे आता त्या मतदारसंघाने त्यांना हरवलं होतं म्हणजे त्यांना नाकारलं. परत भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने कुठेतरी मतदारांमध्ये नाराजी होती. दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे अंतापूरकर जे रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या सुपुत्रांना काँग्रेसकडे त्यामुळे त्यांना कुठेतरी त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती. तिसरं म्हणजे बरोबर, हा विजय अखेर आपण बघतोय की महाविकास आघाडीकरच्या अंतापूरकरांचा झालेला विजय देखील घोषित करण्यात आलेला आहे. आपण बघूयात याचबद्दल राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, कारण अशोक चव्हाण यांच्यावरती फार मोठी अर्थाने जबाबदारी होती की त्यांच्या बालेकिल्ल्यात होणारी ही निवडणूक होती आणि त्यांना बालेकिल्ला भक्कम असल्याचं दाखवून द्यायचं होतं. बघूयात त्यांनी काय म्हटलं. मधले तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष शेका पक्षासहित सर्व ह्याच्यामध्ये सामील होऊन ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये या सर्वांचाही फार महत्त्वाचा भाग होता. प्रचंड मेहनत या सर्वांनी घेतलेली होती आणि हे सर्वांचं सामूहिक प्रयत्नांचं फळ आहे असं मी या निमित्ताने निश्चित म्हणेन. देगलूरच्या विजयाने महाविकास आघाडी व राज्य सरकार भक्कम निश्चित झालेलं आहे असं म्हणावं लागेल. सरकार पाडण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असताना जनतेने दिलेला कौल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. जनता ही काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर आहे. परत एकदा आपण या विजयातल्या आकडेवारीवरती लक्ष घालणे या अर्थाने महत्त्वाचं आहे की मोठा लीड घेतलेला आहे. आपण जर पाहिलं यामध्ये की महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी साधारण मोठा लीड या ठिकाणी घेतलेला होता. कारण सुभाष साबळेंना फक्त 41,933 इतकीच मतं मिळालेली आहेत, पण जितेश अंतापूरकर यांना 1,88,040 इतकी मतं मिळाली आणि काँग्रेस 41,933 मतांनी विजयी झाली. या विजयात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले याबद्दल अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली, पाहूयात. महाराष्ट्रामध्ये त्यानिमित्ताने एक संदेश गेलेला आहे की महाराष्ट्राचं सरकार हे भक्कम आहे. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आत्ताच मला फोन केला होता आणि अभिनंदन त्यांनी माझं केलं. मगाशी एक 10 मिनिटापूर्वीचा फोन आला होता आणि त्यांनी आत्ताच माझ्याकडून माहिती घेतली की किती लीड आहे काय आहे ते. तर त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं. म्हटलं तुमची दादरा नगर हवेलीची जागा ही शिवसेनेची आल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आजचा दिवस म्हणजे गेलेला प्रत्येक दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या घडामोडींचाच असतो, पण अर्थात या सगळ्या घडामोडींमध्ये लक्ष आहे ते राज्याचे मंत्री नवाब मलिक हे सध्या काय बोलत आहेत. कारण रोज त्यांच्याकडे वेगळे आरोप होतात आणि त्यावरती भाजपकडनं उत्तर दिलं जात आहे. नवाब मलिकांनी अंडरवर्ल्डशी कनेक्शनचे आरोप फेटाळले. माझा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं माहीत होतं तर तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून लगेच तक्रार करायला हवी होती. तेव्हा गृहमंत्री तुम्ही होतात आणि तुम्ही का कारवाई केली नाही, असा उलट सवाल जो आहे तो नवाब मलिक यांनी फडणवीसांना विचारला आहे. हॉटेलात वेगवेगळ्या पार्ट्या व्हायच्या आणि त्या पार्ट्यांचा आयोजक कोण किंवा त्याचं आयोजन कोणी केलं आहे, 15 कोटींच्या पार्ट्यांची तुम्हाला माहिती नव्हती का, असा सवाल नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचं सांगितलेलं आहे. वानखेडे रोज नवनवे कपडे घालून येतात, 2 लाखांचे बूट, ₹1,00,000ची पॅन्ट, 70,000चा शर्ट, लाखांची घड्याळं घालतात. हे पैसे कुठून येतात? इनामदार अधिकार म्हणजे एका तसं जर बघितलं तर प्रामाणिक अधिकाऱ्याला हे कसं परवडतं, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला होता. मात्र दिवाळीची वाट कशाला बघता असं आव्हान मलिक यांनी दिलं. तर बॉम्ब फोडल्यानंतर मलिकांना पळता भुई थोडी होईल असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. आपको इंतजार करने की जरूरत नहीं है. कहा गया कि नवाब मलिक के अंडरवर्ल्ड कनेक्शन है. 62 साल का जीवन इसी मुंबई शहर में बीता. किसी माई के लाल में हिम्मत नहीं कि नवाब मलिक किसी अंडरवर्ल्ड से जुड़ा हुआ है, ये कभी उंगली भी उठाकर मेरे तरफ दिखा सके.
ये कहना कि जिनके अपने घर शीशे के हों औरों पे पत्थर नहीं मारते, मेरे पास कोई शीशे का घर नहीं, ना मेरे पास कोई शीश महल है। बम तो दिवाली के बाद फूटेगा, जो बम फूटा ही नहीं उसके पहले उसके आवाज से कैसे डर पैदा हुआ और अपने कानों पर कैसे हाथ रखने का काम नवाब मलिक जी ने आज बदले हुए सुर में, बदले हुए चेहरे में और बदले हुए डायलॉग में किया, ये हमने देखा है। फिर भी हम कहना चाहते हैं, बम तो फूटेगा ही, और इसमें जो इंटरनेशनल हो, ये क्रिमिनल्स की लिंक भी देवेंद्र जी दिवाळी के बाद उजागर करेंगे। मुंबईत झालेल्या एका पार्टीवरून नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केला आणि या आरोपावर शेलारांनी चौकशी का केली नाही असा सवाल नवाब मलिक यांना विचारलाय। 4 सीजन होटल में लगातार ड्रामा लेट्स प्रेडेट मैक इस तरह की पार्टी का आयोजन होता रहा। उस पार्टी का आयोजक कौन है? वो पार्टी में एक एक टेबल की कीमत 15 लाख रुपए होती थी। रात भर जश्न चलता था। 15-15 करोड़ रुपए की पार्टी का आयोजक कौन था? क्या आपको जानकारी नहीं थी? आज तरी तुमच्याकडे तपास यंत्रणा आहे, त्यातनं चौकशी का करत नाही? आणि त्यामुळे नवाब मलिक यांनी स्वतःचं नाव आता नवाब मलिक याऐवजी खयाली मलिक, कल्पोकल्पित अशा खयाली मलिक असं त्यांनी ठेवावं। आणि कुठल्याही CCTVला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही। किंबहुना NIA कडे जी CCTV फुटेज मुंबई पोलीस आयुक्तालयात जाणाऱ्या व्यक्तींची, नेत्यांची आहे, ती बाहेर येईल त्यावेळेला पळता भुई थोडी होईल। आणि देवेंद्र फडणवीस काय किंवा आशिष शेलार काय, कोणाच्या नातेवाईकांनी 5 स्टार मध्ये जाण्यात काही गुन्हा नाही। गैरकारोबार करण्याचा तर विषय फडणवीसांच्या परिवारात येतच नाही। आपण कोणत्याही महिलेची बदनामी केली नाही, पण भाजप बिनबुडाचे आरोप करतं त्याचं काय असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला। तर हे आरोप का होतात त्याचं आत्मपरीक्षण करा असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला। दोनों महिलाओं का उल्लेख इसलिए आया कि उनसे चीज़ें जुड़ी हुई हैं, इसलिए उनका उल्लेख आया है। लेकिन जो लोग महिलाओं को लेकर सवाल खड़ा कर रहे हैं, हम उनसे पूछना चाहते हैं कि क्या दूसरों की माँ बहनें ये महिलाएं नहीं हैं? कल किरीट सोमैया ने अपने प्रेस कॉन्फ्रेंस में अजीत दादा की माँ का उल्लेख किया, उनकी बहनों का उल्लेख किया। इससे पहले संजय राउत जी की बीवी को ईडी के कार्यालय तक पहुंचाने का काम किया गया। खड़से साहब की पत्नी को ईडी के कार्यालय तक पहुंचाने का काम किया गया। किरीट सोमैया महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री की पत्नी को बार बार उनका नाम लेकर आरोप करते रहे। क्या इनकी घर की महिलाएं महिलाएं हैं और बाकी महिलाएं महिलाएं नहीं? संजय राऊत यांची पत्नी सुद्धा आमच्या वहिनीच आहेत, त्यांच्याबद्दल तेवढाच सन्मान माझ्या मनात आहे, आमच्या सगळ्यांच्या मनात आहे। विषय संजय राऊतांचा नसून विषय गुन्ह्यामध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये ज्यांनी कोणी आपल्या पत्नीच्याही नावाचा वापर केला असेल त्यांनी आत्मपरीक्षण करावं की माझ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मी माझ्या पत्नीला का आवडलं। आम्हाला कोणाच्याही पत्नी आणि मुली मुलांबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही।
रोज आरोप प्रत्यारोप या सगळ्या विषयात केले जात आहे. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आणि अर्थात आता भाजप देखील या सगळ्या विषयाला घेऊन मैदानात शड्डू ठोकून उतरलेलं आहे. त्याच्यामुळे आता जर आपण बघितलं तर मलिकांनी लवंगी फटाका लावला, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. यावर आवाज येऊ द्या पण नुसता धूर काढू नका असा टोला जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल. याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल. दिवाळी तशी सुरू झालेलीच आहे. काही जण म्हणतात फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज येऊ द्या पण धूर काढू नका. नाही, धूर काढू नका एवढ्यासाठी, कारण अजूनही करोना तसा गेलेला नाहीये म्हणून मी म्हटलं. येत्या काळात देवेंद्र फडणवीस जो न्यूक्लिअर बॉम्ब फोडणार तो उभा महाराष्ट्र बघेल. हो, उभा महाराष्ट्र बघेल असं म्हटलेलं आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी. आणि असं म्हणत त्यांनी नवाब मलिक यांना टोला लगावला आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे त्यांनी टीका केली आहे त्याचं उत्तर फडणवीस साहेब हे दिवाळीनंतर काय न्यूक्लिअर बॉम्ब फोडतात हा उभा महाराष्ट्र बघेल. कारण का आज जे काय ईडीची जी काय अनिल देशमुखांवर कारवाई झालेली आहे ती देवेंद्र फडणवीसांचं खरं म्हटलं तर अभिनंदन करायला पाहिजे ह्या निमित्ताने. कारण का फडणवीस साहेबांनी जो सचिन वाजे जो विषय तेव्हा विधिमंडळात उचलला त्याच्यामुळे आज एवढं मोठं प्रकरण बाहेर आलेलं आहे. म्हणून फडणवीस साहेब स्वतःचा हा जो काय त्यांच्या अंगावर बॉल टाकलाय त्याच्या सिक्सर मारण्यासाठी सक्षम आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या संपत्तीवरून प्रश्न उपस्थित केलेत. मलिकांच्या आरोपांना क्रांती रेडकरने ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले. समीरची सर्व संपत्ती त्याच्या आईनं जिवंत असताना कमावलेली होती. जवळपास 50 ते 100 कोटींची एकूण संपत्ती आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून ही संपत्ती समीरच्या मालकीची आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमांनुसार सर्व कागदपत्र दरवर्षी सरकारसमोर सादर करतो आणि ही संपत्ती बेनामी नाही. सावन के अंधे को हरियाली दिखती है असंही या ट्विटरच्या शेवटी क्रांती रेडकर यांनी म्हटलंय. पण वानखेडेंकडे महागडे कपडे कुठून आले, प्रामाणिक अधिकाऱ्याकडे इतकी संपत्ती कशी, असा सवाल नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी उपस्थित केलाय. तर समीरच्या पेहरावावरून करण्यात येणारे आरोप बिनबुडाचे असल्याचं त्यांची बहीण म्हणजे समीर वानखेडे यांची बहीण जस्मीन वानखेडे यांनी त्याबद्दलचं उत्तर देऊ केलं. आप उनकी सारी तस्वीरें देख लें, जूते देख लें. लू विटॉन का जूता 2-2 लाख रुपए का है, जूते बदलते रहते हैं. बर्बरी के शर्ट आप देखेंगे जो 50,000 से ऊपर शुरू होता है. टी शर्ट आप देखेंगे जिसकी कीमत 30,000 से शुरू होती है. पारते पाते नाम की कोई घड़ी है, मुझे पता नहीं. घड़ियाँ रोज़ बदलती है. जो 20 लाख से उसकी बिगिनिंग है और 1 करोड़ तक की घड़ी आती है. ईमानदार अफसर का ये पहरावा, ईमानदार अफसर का ये रहन सहन, हम कामना करते हैं कि इतना जो रहन सहन है ईमानदार अफसर का ये पूरे देश के ईमानदार लोगों का हो जाए. हम कामना करते हैं. ईमानदारी का पैमाना ये है तो हमें लगता है कि ये कोई नया पैमाना इस देश में शुरू हुआ है. बेचारा 2 साल में एक बार एक लिस्ट बनाता है जहाँ पर उसको कपड़े लेने होते हैं. जो भी ही राइट्स इट डाउन वॉट एवर ही वॉन्ट्स टू बाय. वो लिखते हैं जो उनको चाहिए, वो लिखते हैं और वो 2 साल में एक बार शॉपिंग करते हैं और वही वो चीज़ 2 साल कपड़े चलाते हैं वो. और अगर उससे ज़्यादा चल जाए तो 10-10 पुराने शर्ट्स और पैंट्स और जीन्स है उनके पास. तो आप मतलब उनको क्या चीज़ को, और जो बातें कर रहे हैं वो आधी मेरी मम्मी की दी हुई गिफ्ट है उनको. तो इतने नीचे स्तर पर आके हमको पूछा आपको कि आपके दामाद जो इतनी बड़ी बड़ी गाड़ियों में घूमते हैं वो कहाँ से पैसे आए आपके पास? आप तो एक प्रवक्ता हो, आपके पास कहाँ से पैसे आए?
जस्मिन वानखेडेंची भूमिका ड्रग्ज प्रकरणात वादग्रस्त असून व्हॉट्सअप चॅटनं पर्दाफाश होईल असा दावा नवाब मलिक यांनी केला. तर मलिकांनी नायजेरियन आणि पाकिस्तानी लोकांचे एजंट बनण्यापेक्षा जरा लोकहिताचं काम करावं असा सल्ला जस्मिन वानखेडेंनी दिलाय. तो कहा गया कि हमारा भाई एक ईमानदार अफसर है, हम उसके कामकाज में ध्यान नहीं देते. मैं आपको एक व्हाट्सएप चैट अभी शेयर करता हूँ जिसमें एडवोकेट जैस्मिन वानखेड़े एक जो ड्रग के मामले में कोई गिरफ्तारी हुई होगी उस केस से रिलेटेड वो व्यक्ति जैस्मिन वानखेड़े को मैडम एड्रेस भेजो करके कह रहा है. जैस्मिन वानखेड़े अपना विजिटिंग कार्ड लोकल लोकेशन उसको शेयर कर रही हैं. दूसरा स्क्रीनशॉट में वो उससे बात कर रही हैं कि क्या चल रहा है, पिटाई हो रही होगी. अगर एक अपराइट अफसर उसकी बहन वकील है तो किस तरह से जिन्हें एक्यूज बनाया जाता है उससे संवाद करती है. देखिए हमारे पास तो पैसे नहीं है कि रोज़ हम पीआर करें, कि रोज़ हम बुलाएं प्रेस को, रोज़ हम इतनी सारी पीछे के पीछे किसी की व्हाट्सएप चैट दिया किसने है, पहले वो बताइए मुझे. ये लाया कहाँ से, इन्होंने कितनी कोशिश की होगी रात भर कि किसी बहन की व्हाट्सएप चैट कहाँ है, कौन क्या करता है, एक्स वाइफ कौन है, एक्स हस्बैंड कौन है. ये सब ढूंढना आसान काम नहीं है, बहुत पैसे चाहिए इसके लिए और यही कर रहे हैं वो पूरे दिन बैठ के. अब पोस्ट उनकी जो बैठी है वो उनके पोस्ट पे काम कौन करेगा, मुझे तो समझ में नहीं आता है. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवडमधील स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या मुद्द्यावर दिल्लीतील ईडी कार्यालयात तक्रार केली आहे. देशभरातील 100 शहरं निवडून मोदींनी चांगला प्रकल्प आणला होता, मात्र त्यात भ्रष्टाचार होत असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी तक्रार केली आहे. तसंच घोटाळ्याचा पाठपुरावा करत राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ईडी कार्यालयामध्ये कागदपत्र आणि विविध पुरावे दिलेले आहेत. आता त्यांना वाट आहे चौकशीची. आज ते दिल्लीत भेटायला आले होते. काय त्यांनी कागदपत्र दिले आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्या. सर आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. तर आपण आज ईडी कार्यालयात दिल्लीत आलेला आहात. भारतीय जनता पक्ष ईडीच्या वतीने विविध खुलासे करताय, त्यांच्या धाडी चरताय, शिवसेनेच्या खासदारांवरती धाडी चरताय. अशा वेळेस तुम्ही दिल्लीत ईडी कार्यालयात आलेला. हे पहा, स्मार्ट सिटी योजना हा प्रधानमंत्रीजीचा ग्रीन प्रोजेक्ट आहे आणि प्रधानमंत्रींनी देशभरातल्या 100 स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केल्यानंतर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये ही त्यांची इच्छा आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि मी 2020 पासून जवळपास 2 वर्ष सातत्याने याचा पाठपुरावा करतोय. मला केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही. मी लोकसभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला, परंतु आज ईडीचे निर्देशक संजय कुमार मिश्राजी यांच्याकडे येऊन ज्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कागदोपत्री मी त्यांना सादर केलेले. याच्यामध्ये जादा भावाने निविदा देणं, बाजारभावापेक्षा अधिक भावाने खरेदी केले किंवा दर त्याच्यामध्ये दाखवलेले आणि अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्याचा मी रितसर पुरावा म्हणून त्यांना दाखल केलेला आहे. काय असा भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये? कारण की देशातील 100 शहरं जसं आपण म्हणताय त्यात आपलं एक शहर आहे पिंपरी चिंचवड. असा कुठला भ्रष्टाचार ज्याचे पुरावे तुमच्याकडे आहे? हे पहा, वायफायची योजना केलेली. आज जर आपण पाहिलं तो मोबाईलच्या अनेक कंपन्या हे तुम्हाला वायफाय पुरवतात. तुम्ही खाजगी वायफाय घेण्याची आवश्यकता नाही. तरी देखील शहरभर वायफाय टाकण्याचं काम त्याच्यामध्ये केलं गेलं आणि हे चुकीचं काम आहे. याच पद्धतीने मोठे रस्ते होते ते अरुंद करून फुटपाथ वाढवणं, अनावश्यक कामं, जी कामं गरजेची नसताना देखील ती कामं काढली गेली. ज्या भागामध्ये महापालिकेने सुविधा प्राप्त केलेल्या आहे, चांगले रस्ते दिलेत, चांगले गार्डन दिलेत, चांगल्या सुविधा दिल्यात, परंतु त्या ठिकाणी आणखी कामं काढून तीच कामं त्याच ठेकेदाराला देऊन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. नाही, एकीकडे ज्या पद्धतीनं पाहायला मिळतं आहे, आपण तर ईडी कार्यालयात आलेला आहात. किरीट सोमय्या जे आहे भारतीय जनता पक्षाचे, जे ईडी कार्यालयाचे विविध खुलासे करतात, नेहमी भेटी घेतात, त्यांनी दिलेल्या कागदपत्रावर कारवाई होताना बघतोय, आम्ही बघितलेलं आहे.
तुम्ही कारवाई त्यांनी काय आश्वासन दिलं किंवा तर कारवाई करू म्हणून आपण या संदर्भात मी सर्व पत्र त्यांना मी दाखल केलेली. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सक्सेनासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगावमधल्या पेढ्यांवर सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. सोने खरेदीसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त महत्त्वाचा मानला जातो आणि आजच्या दिवशी सोनं खरेदी केल्यावर वर्षभर भरभराट आणि प्रगती होते असं मानलं जातं आणि त्यामुळे दागिने आणि कॉईन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आजचा मुहूर्त हा विशेष मुहूर्त मानला जातो. आजच्या दिवशी धनाची पूजा करण्याबरोबर धन्वंतरी देवतेची पूजा देखील केली जाते, पण त्याचबरोबर सोनं खरेदीला देखील मोठं महत्त्व आहे. अर्थात सोनं हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आजच्या दिवशी जर आपण हे सोनं खरेदी करतो, मग तो छोटासा कॉईन का असेना किंवा एखादा मोठा दागिना असेल किंवा एखादा दागिना घडवणं असेल, त्यात वर्षभर आपली भरभराट होते अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. आज धनत्रयोदशी आहे. आजचा दिवस जो आहे तो धनाची पूजा करायचा दिवस आहे. जनरली आपण असं बघतो बाहेर की आजच्या दिवशी सोनं घ्यायला खूप घाई होते, पण खरं आपण जर शास्त्र पाहिलं तर पुष्य नक्षत्र जेव्हा असतं तेव्हा धन खरेदी करावं. गुरु पुष्यामृत योगावरती धन खरेदी करावं आणि आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करावी. हे आता आपलं नैवेद्याचा ताट आहे, बरोबर. काय काय आहे बघा. हळद कुंकू आहे, अक्षता आहे, विशेष नैवेद्य असतो लाह्या बत्तासे असा नैवेद्य असतो. लक्ष्मीला लाह्या अत्यंत प्रिय आहेत. धने आणि गूळ असा एकत्र करायचा असतो आणि ह्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते धने आणि गूळ चावून खायचे सगळ्यांनी. त्या दिव्यांमध्ये सुद्धा 2 दिवे आपल्याकडे सांगितलेले आहेत. सो हा आहे तो तुपाचा. जो तुपाचा दिवा असतो तो देवतांच्या उजव्या साईडला असतो. सो ही आपली देवता आहे, तो आपण इथे ठेवला. आणि जो तेलाचा दिवा आहे समई म्हणतो, तो देवांच्या डाव्या साईडला. आणि दिव्यामध्ये नेहमी जुळी वात असते. सो अशा पद्धतीने आपण तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आपण पूजा सुरू करूया. अष्टगंध आणि कुंकू वाहा देवाला. महिषेसुराणामधिपे देवानांच पुरंदरे तत्रासुरैर्महावीर्यैर्देवसैन्यं पराजितं जित्वा च सकलान् देवानिन्द्रो भून्महिषासुरः. लक्ष्मी कुबेर सगळ्यांना सांगा, धन्वंतरी देवतेला सांगा की आमच्यावरती कृपा असू दे आणि आमच्या घरी आरोग्य, धनधान्य आम्हाला अगदी व्यवस्थित मिळू दे, सुख समाधान मिळू दे. यम दीपदान, मृत्यूची देवता यम. आपल्या घरामध्ये अपमृत्यू येऊ नये म्हणून यम दीपदान करायचं असतं. ती करायची पद्धत कशी आहे? अगदी सोपी आहे. हा आता तुम्ही दिवा बघताय. कणिक भिजवतो ना आपण, तशी कणिक भिजवायची. कणिक भिजवताना हळद घालायची थोडीशी त्याच्यामध्ये. हळद घातल्यानंतर त्याची अशी छोटीशी पणती करायची आणि संध्याकाळ झाली सूर्यास्ताच्या वेळेस साधारणपणे घराच्या बाहेर जाऊन दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा ठेवायचा. दिव्याची पूजा करायची जशी आपण आत्ता पूजा केली. हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आणि यमाला नमस्कार करायचा आणि सांगायचं की आमच्या घरच्यांचं रक्षण कर आणि आमच्या घरी अपमृत्यू येऊ देऊ नकोस. आणि पूर्वी एकेकाळी तर हे अगदी घराघरातून व्हायचं, आता ते थांबलेलं आहे. सो आपण हे जरूर करूया संध्याकाळी. पुढे पाहूयात आमच्या संजीवनी या विशेष मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकते का? असे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत का? बरं, आता अशी एक जागा जिथे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात. आणि हो, सर्वच्या सर्व प्रश्न तुमच्या फोनवरती.
नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 79 77 77 37 53 मी नंबर पुन्हा एकदा सांगतोय 79 77 77 37 53 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचा आहे आणि तुम्हाला तुमची सगळी उत्तरं त्वरित मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर वाट कसली पाहताय? कोविड-19 वर असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती मिळवा पुढील क्रमांकावरती 79 77 77 37 53. यानंतर महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.